तू बघ आता, तू स्वतः बघ म्हणजे तुला समजेल काय होते. इथं धडकेल तुला, इथं धडकेल तुला समजायला पाहिजे. अल्टिट्यूड हाय ठेवायचा कधी पण आहे ना, हा वरती नाही. चल येतोस का शर्विल? चल आम्ही बुबू बघायला चाललोय. गाड्यांवर बघा कसे दव पडलेले आहेत, गाड्या गारटलेल्या आहेत. जाम थंडी आहे, पण आता एवढी काहीच वाजत नाहीये. आहे वाऱ्यामध्ये गारवा आहे, पण थंडी अशी काहीच वाजत नाहीये. रात्री खूप घन थंडी होती आणि बेस्ट फिलिंग आहे. म्हणजे गावाकडचं वातावरण हे वेगळंच असतं. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. सो इथे शर्विशाला आम्ही बुबू दाखवायला चाललोय आणि मी इकडं व्हिडिओ अटॅच करल. रात्री 1:15च्या दरम्यान इथनं कोल्हा पास ऑन झालेला आणि आम्ही काल रात्री पूर्ण अख्खा जुन्नर फिरून आलो. आम्हाला काहीतरी दिसून, कोल्हा तरी दिसन, वाघ तरी दिसन, बिबट्या तरी दिसन, पण आम्हाला एकही कोणी दिसलं नाही. फक्त असं दिसला, तो पण आमच्या पुढच्या गाडीचं ताईला आणि जिजूंना दिसला, आम्हाला काहीच दिसलं नाही. आणि ते पण कसं समजतं, इथं ना कॅमेरे लावलेले आहेत घराच्या प्रत्येक साईडनं आणि इथून साईडनं कोण पास ऑन व्हायला लागलं की सेन्सर वाजतात. आणि 1:15च्या दरम्यान सेन्सर वाजले होते, पण आम्ही एवढं गाडी झोपत होतो तर आम्हाला वाजलं की मोबाईल वाजतोय. त्यामुळं आम्ही उठलोच नाही. म्हणलं ठीक आहे, कोणाचा तरी मोबाईल वाजत असेल. त्यामुळे आमचं ते पण मिस झालं. हे बघा, लास्ट टाइम जे आम्ही वास्तुशांतीला आलो होतो तेव्हा आम्ही इथं फोटो काढले होते. इथे जे फुलं होती त्या फुलांमधले ते फोटो होते. आणि शर्विशा इथं भुबू बघण्यात बिझी आहे. हॅलो, इकडं पण एक आहे, तिकडं पण एक आहे. हॅलो. हा जास्तच भुकतोय, हा शांत आहे. तेच ना, पोरून निघाला तर मला पडता येतं मला पडता. पडून दाखवू का पळून दाखवू, मला सगळं करता येतं. आणि इकडं ड्रोन उडवणं चालू आहे. सो आता आवरणं चालू आहे. शर्विलचा ड्रोन तुम्हाला दाखवते मी. शर्विल सुद्धा ड्रोन उडवायला बिझी झालेला आहे. शर्विल आता सुमेधा उडवतीये ड्रोन. कसला घाबरला तो. बाकीचे सगळे आतमध्ये. शर्विल जोरात उडव असं, हेच जोरात. खूप हळू उडवलं, खूप जोरात असं खेच. जास्त जोरात न खेचू, तुटेल नाही तुझं. तिकडे सोडला आता. आता परवा दिवशी आपल्या ह्याच्यात पण होता, आकुर्डीच्या यात्रेत. हॅलो. कारच्या मागे फॉलो करते का? ओके. त्याला ना आपण इन्स्ट्रक्शन दिले की ते फॉलो करते. ओके. मम्मी दादाच्या मागे कसं फिरतोय बघ तो ड्रोन. ते बघ त्याच्यात मोबाईल वर ऍपरेट नाही, काय नाही. तो कसा त्याच्या मागे फिरतोय. चला चला जाऊ आहे घरी. शरू, ए शर्विशा, तिकडे बघ. ते बघ, हे बघ, हे बघ, इकडे काय बकरी बकरी बकरी, मेंढी, काय काय.
आम्ही रेडी होऊन चाललेलो आहे जिजूंच्या मामाच्या शेतामध्ये, शेत गार्डन समथिंग जे काय आहे ते. पुढे काय काय होतं आपण बघूयात. शर्वीच्या माझं तोंडकीची पट्टी बघा. मा काय करते? व्हिडिओ शूट करते. खतरनाक असते. ते सुकलेले आहेत ना. आणि काय इथंच आहे का त्यांचं घर? आता रात्री जाणं आपण इथून गेले का म्हटलेले माझ्या मामाच्या घरून जायचं आपल्याला दारून. आपण नाही का रात्री ते हे बघायला आलो होतो रात्री. काल रात्री आम्ही नाही का बघायला गेलो होतो ना, आम्ही इकडे आलो होतो. ज्या भागामध्ये कसं की लोक शेतात राहतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आता जिजूंच्या मामाच्या घरी निघालेलो आहोत आणि आजूबाजूला बघा तुम्हाला पूर्ण शेती दिसते. ऑब्व्हियसली गावाकडे म्हणजे तुम्हाला शेती तर दिसणारच आहे. वातावरण तर खूप भारी आहे, म्हणजे विचारूच नका. आणि मी गावाला खूप वर्षानंतर मी गावाला गेले, खूप छान वाटतंय. इथलं वातावरण आणि सगळं बघून मला माझ्या गावाची आठवण झाली आणि खूप भारी वाटलं. आणि जाता जाता आम्हाला समजलं की जिजूंच्या मामींचा वाढदिवस आहे, तर आम्ही जाताना केक घेऊन गेलो होतो. तर जिजूंना 2 मामा आहेत, तर हे एका मामाचं घर आहे आणि हे एका मामाचं घर आहे. छोट्या मामाचं घर कोणतं आणि मोठ्या मामाचं घर कोणतं हे मला माहिती नाहीये. पण दोन्ही साईडनं त्याला डोर होते, आमोर समोर पण जाऊ शकतो तो, पण आम्ही फ्रंट साईडनं जाऊया म्हणून आम्ही पुढच्या दाराने चाललोय. सगळ्यांची गाठी भेटी घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत. आणि आता आम्ही आलेलो आहोत जिजूंच्या मावशींच्या घरी. सगळ्यात लहान मावशी आहेत आणि त्यांचे जे मिस्टर आहेत म्हणजे काका जे आहेत, त्यांनी त्यांच्या शेतात सगळ्यात साईजनं मोठा असलेला मँगो चा उत्पादन केलेलं आहे. तर त्यामुळं त्यांना जुन्नर गोल्ड मँगोचा पुरस्कार भेटलेला आहे. तुम्ही जर का गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. आणि त्यांची जी बाग आहे, तर हे बघा ती त्यांच्या बॅगेत आपण आता आलेलो आहोत. मोर बघा कसा आलेला आहे आंब्यांच्या झाडांना. आणि खूप 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 मोठी बाग आहे, विचारू नका. आणि फक्त आंबेच नाहीयेत, तर वेगवेगळी फळं आहेत, वेगवेगळी झाडं आहेत. अगं मम्मी मी आणून दिलंय तुला आता असं. हा हे सुकलेले नाही वटाणा नाही, बिया ते ह्याच्या बिया आपल्या काय सांगू का तुम्हाला, फुलांचेच का? खरंच नाही, फुलांचे बिया. कुठल्या फुलांच्या? जास्वंद, गोकर्ण. हा गोकर्ण. गोकर्णाची फुलं. कोणत्या निळ्या कलरच्या आहे का? हो माहिती. हे भारी आहे. जास्वंदी ना. इकडून आज सगळे आंब्याच हे वाटतं. किती भारी मस्त अख्खी बाग आहे आंब्याची बघा. फुल इकडून तिकडून ह्यांना अवॉर्ड भेटलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे त्यांच्या उत्पन्न करतात. हा ते झाड आहे बर का, कुठला प्राणी नाहीये. घेऊन देते अशीच पाहिजे आहे मला. दादा हे काय? काढून अशी कशी काय बडीशॉप? ही शेपूट नाही आला मला, सर्दी झाली तुला. बडीशॉपच आहे की आता आली मला. बघू मग असंच करायचं नाही बाई तुम्हाला. हा भारी फुल बडीशॉपचा वास. अशी कसलं भारी ना, वेगवेगळी फर्स्ट टाइम बघताय. पण ते निशिगंध बघ.
कुठे असाच वरच्यावर प्रगती करत राहा. भरपूर शेती घ्या. या आता तुम्ही. हे सगळ्या ग्रुपचं काढूया पटकन. कुठे म्हणलं हो पपई हो, किती खाली लागलेले आहेत. हो, इथं मिरची आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत. तिथं आम्ही काकांचा सत्कार केला आणि त्यानंतर थोडेफार फोटोशूट केले आणि खूप मोठी बाग आहे आणि ती बाग आम्ही अख्खी फिरली आणि तिथं माती वगैरे होती त्यामुळे शर्विशा खूप खेळली आणि दमून झोपली आणि त्यानंतर आम्ही आता निघालेलो होतो की लेण्याद्रीला. चिमुकले दिसतात. आम्ही आलो तर काही नव्हतं, काहीही झेरो. शाळेची ट्रिप आली होती आमची मला? 6वीत असताना. बाहेर लावायला कुठे तुम्हाला आणि 86 का 87 मध्ये बाहेर कुठे लावणार असे पण तुम्ही बाहेर लावा नाही तर आतमध्ये लावा ते पार्किंगचे चार्जेस घेतातच. तर आहे म्हणा. हा मग त्यापेक्षा आताच लावा ना सेफ. आताच सेफ लावा ना आणि झाडाखाली बघून लावा. असलं तर पाहिजे जागा. लोक अजून चढतायत. सो आता आम्ही सुद्धा चाललेलो आहे. एक गाडी मागून येते, अजून 2 गाड्या आल्यात तर ते मागून येतील तोपर्यंत आम्ही चालायला स्टार्ट करतो. ते आम्हाला पुढे येऊन जॉईन करते. सो लेट्स गो. दोघी कुठे गेले? कोण मम्मी आणि आई गेल्या पुढं. मगाचीच गेले आपल्या पुढेच गेले त्या. चालणं म्हणलं हा ते येतील पटपट. ते हळूहळू चालत चालत गेले पुढं. इकडून ये साईड. हळूहळू चला, हळूहळू. नाही तुम्हाला सांगतो कसं चढायचं. पप्पांनी एक्सपिरियन्स घेतलाय. हा काय वाटत नव्हतं कारण की हे दोघं पुढं मागं तिला घेतील ना म्हणून मी बॅग घेते. म्हणूनच मी बॅग घेते. राहू दे. तू कुठं आली? तिला चालू पायऱ्या. रांगेत चालू. सर चढ. कसं वाटतंय? चल दमशी बाई. घेऊन जा. तिथं आम्ही दर्शन वगैरे घेऊन बसलो होतो आणि तेवढ्यात आरती चालू झाली. लकीली आम्हाला नवीन वर्षाचे पहिल्याच दिवशी गणपतीची आरती सुद्धा भेटली आणि हा सनसेट बघा, न्यू इयरचा फर्स्ट सनसेट आहे. खूप भारी वाटलं आणि पहिल्याच दिवशी आपण गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर वरती थोडेफार फोटोशूट केले आणि परत खाली निघायला परतीचा प्रवास चालू केला. इकडे बघ.
काकू बघितलं ना मागव पॉगलेत बॅगेच्या फोटो व्हिडिओ काढायला व्हिडिओ मध्ये मुद्दाम खाली उतरल्यावर सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळे तिथं थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर आम्ही परत जिजूंच्या घरी जायला निघालो. चाललो शेवटचा दिवस. बाय 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 बाय. चंद्र सूर्य काय दिसते बघा. चंदा मामा बघ चंदा मामा. आहे ना भरली टाकी. टाकी झाली फुल फुल झाली टाकी. एक दिवस काहीतरी काढून आणि फायनली 2 दिवसानंतर आम्ही आमच्या घरी निघालेलो आहोत. आणि शरीर बघा कशी माझी क्युटी पाय हसते गोंड माझी. मग जाता जाता रस्त्यात आम्ही जेवायला थांबलो आणि त्यानंतर मग मी पुरा ब्लॉग घेतलाच नाही, कंटिन्यूच केला नाही, कारण की खूप उशीर झाला घरी पोहोचायला सुद्धा. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून माझे कोणते ब्लॉग्स बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करा. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचून. धन्यवाद.